आणि या दौऱ्यानंतर प्रत्येकाला मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे ती मदतीची। या मदतीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी काय भाष्य केलं ते आपण पाहूया। अतिवृष्टी आता होऊ नये अशी प्रार्थना माझी आहेच, परंतु जर का पाऊस आला तर प्राणहानी होता कामा नये। जी काय मदत करायची ती मदत करायला सरकार कुठेही मागे राहणार नाही, अजिबात राहणार नाही। सगळीकडे पंचनामे सुरू आहेत, सगळी माहिती येते आहे आणि ही माहिती नुसती आम्ही घेत नाही बसणार, माहितीचा अभ्यास नाही करत बसणार आम्ही। आणि आता थेट जाऊयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये। पत्रकार परिषदेला सुरुवात होते। हेच माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही। फक्त इकडे अंतर नाही ठेवता येत। एक मिनिट देऊन ठीक आहे। अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या हानीची पाहणी करण्याकरता आपल्या जिल्ह्यामध्ये आलेले माननीय मुख्यमंत्री महोदयांचे मी मुख्यमंत्र्यांनी आज पूरग्रस्त भागाची परिसराची पाहणी केली आहे। अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडलेल्या आहेत। प्रत्येकाला आस आहे ती मदतीची। आता या सगळ्या पाहणी दौऱ्यानंतर मुख्यमंत्री नेमकी काय घोषणा करतात, मदत खरंच मिळणार आहे का, ते कोणकोणती आश्वासनं देतात याकडे सर्वांचं लक्ष आहे। मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, त्याचबरोबर मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि स्थानिक आमदारही उपस्थित आहेत। दत्तात्रय भरणे यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना पूरग्रस्त भागाची माहिती दिली आहे। देय होणारी 4 लाख रक्कम आपण वाटप करत असतो। मी आता एकमेकांचं नाव घेतो। प्रथम अश्विनी मंगेश उर्फ राजू या अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या कुटुंबियांना 4 लाखाचा धनादेश मुख्यमंत्री निधीतनं दिला जातोय, त्याचं वाटप केलं जातंय। रतन शंकर शिरसाट राहणार कुंभारघाट शोभा उमेश जगताप राहणार भंडीशेगाव तालुका पंढरपूर। धनाबाई सखाराम गायकवाड राहणार मुस्ती तालुका दक्षिण सोलापूर। वर्षा शिवाजी यादव राहणार मोरे वस्ती। सोजराबाई उद्धव खरात राहणार टेंभुर्णी। लालासाहेब विठ्ठल करळे राहणार कुडवाडी तालुका माढा। रेणुका शंकर देवकर राहणार सावळेश्वर तालुका मोहोळ, यांच्या वतीने राम मनोहर चौगुले। बाळासाहेब शंकर चवतमाळ राहणार श्रीपत पिंपरी तालुका बार्शी। अतिवृष्टीमुळे
पावसाळ्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांना मदत केली जाते. ज्यांच्या कुटुंबातल्या कुणाचा मृत्यू झालाय त्या कुटुंबाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धनादेशाचं वाटप करण्यात आलंय. आणि ट्रेजरी उपलब्ध करून चालू करून दिल्यामुळे हे सर्व शक्य झालं. त्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो. परतीच्या पावसानं महाराष्ट्राला अक्षरशः झोडपून काढलं. हातातोंडाशी आलेली पिकं शेतकऱ्यांच्या हातून गेलेली आहेत. आधीच कोरोनाचं संकट होतं. लॉकडाऊनचे 6 ते 7 महिने यामध्ये शेतकऱ्यांचं स्वाभाविकपणे नुकसान झालेलं होतं आणि परतीच्या पावसानं त्यांचं कंबरडच मोडलंय. शेतकऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधावा, थेट बांधावरती जाऊन त्यांच्याशी बातचीत करावी अशी मागणी होती. मुख्यमंत्र्यांनी पाहणी केल्यानंतर ते पत्रकार परिषद घेतात. सर्व विभागाचे अधिकारी सर्व पत्रकार कोरोनाच्या संकट हे सुरूच आहे आणि सोलापूर शहर आणि जिल्ह्याने सुद्धा संकटामध्ये आतापर्यंत त्या संकटाला सामोरं गेलेलं आहे. अधिकारी वर्ग असेल किंवा सर्व लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा त्या संकटामध्ये सामोरं जात असताना महत्वाची कामगिरी बजावलेली आहे. हे संकट संपलेलं नाही असं परिस्थिती असतानाच आता हे अतिवृष्टीचं संकट आपल्यापुढं आलेलं आहे. 14-15 तारखेला जो पाऊस झाला त्याचं साधारण एकंदर स्वरूप पाहता एक किती मोठी अतिवृष्टी होऊ शकते याचं एक उदाहरण म्हणून काय ते सांगता येणार आहे. मराठवाड्यातले काही जिल्हे विशेषतः उस्मानाबाद, लातूर इथपासून सुरू झाल्यानंतर सोलापूर, सांगली, काही भाग सातारा आणि पुण्याचा काही भाग यामध्ये या सगळ्या अतिवृष्टीचा फटका मोठ्या प्रमाणावर बसलेला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सातत्यानं या कालखंडामध्ये अधिकारी वर्गाशी संपर्क ठेवलेला होता. योग्य त्या सूचना सातत्यानं ते देत होते. संपूर्ण मॉनिटरिंग माननीय मुख्यमंत्री महोदय यामध्ये करत होते. परंतु या सगळ्या परिस्थितीत स्वतः जावं, परिस्थिती स्वतः पाहावी, तिथल्या नागरिकांना दिलासा द्यावा, शेतकऱ्यांना भेटावं या उद्देशानं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तर आम्ही सर्वजण इथे आलेलो आहोत. या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे. परंतु आपल्याबरोबरही वार्तालाप करण्याकरता म्हणून मुख्यमंत्री महोदय इथे उपस्थित आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विनंती करेल की आपण आपल्या माझे सर्व मंत्रिमंडळातील सहकारी आणि पत्रकार आणि इतरही सर्व बांधवांनो, भगिनी, मी इथे येण्यामागचा उद्देश जाहीर करण्याची आवश्यकता नाही. आपल्याला सर्वांना कल्पना आहे. आपणही मला वाटतं सर्वच जण आज जो काही एक दौरा मी जो काही केला त्याच्यात आपण सोबत होतात. एक गोष्ट नक्की की असं काही नाही की आजच मला ही परिस्थिती कळलेली आहे. पावसाला सुरुवात झाल्यापासून मी इथल्या यंत्रणेच्या सातत्याने संपर्कात आहे. नुकसान किती होत आहे, काय होत आहे, पाऊस कसा पडतोय, किती पडतोय ह्याचा अंदाज आणि एकूण माहिती आम्ही सगळेच जण घेत आहोत, घेत होतो. आज इथे जे काही आम्ही आलेलो आहोत, उद्या पण मी येणार आहे, परवा पण फिरणार आहे. शेतकरी आणि एकूणच सगळे आपत्तीग्रस्त ज्यांच्यावरती आपत्ती कोसळलेत, घरदारं वाहून गेलेले आहेत, संसार वाहून गेलेले आहेत, हे एका वेगळ्या संकटाच्या डोंगराखाली आहेत. आणि त्यांना दिलासा देण्यासाठी, धीर देण्यासाठी, हा दिलासा आणि धीर नेमकं काय, तर नेमकं हेच आहे की त्यांना आम्ही सगळ्यांनी मिळून सांगितलेले की आपण अजिबात काळजी करू नका, चिंता करू नका. जे जे काय करता येणं शक्य आहे आणि जे जे काय करणे आवश्यक आहे हे सगळं तुमचं सगळ्यांचं सरकार, आपलं सरकार केल्याशिवाय राहणार नाही. साहजिकच आहे, पाऊस अजूनही पडतोय. येथे काही दिवस अतिवृष्टीचा इशारा आजसुद्धा दिला गेलेला आहे, धोक्याचा इशारा दिला गेलेला आहे.
संकट पूर्ण टळले याच्यातला भाग नाही, हा सरतीचा किंवा परतीचा पाऊस आहे. हा जाता किती फटका देईल त्याचा अंदाज साधारणतः आपल्याला आलेला आहे. आणि हा अंदाज आल्यानंतर पंचनामे सुरू आहेत. पूर्ण परिस्थितीचा आढावा हा लवकरात लवकर घेतला जाईलच. आणि तो घेतल्या गेल्यानंतर प्रत्यक्ष जी काय मदत करायची आहे ती हे सरकार करणार आहे. तूर्त दुर्दैवाने जे काही आपले बांधव माता काही याच्यात मृत्युमुखी पडल्या त्यांच्या कुटुंबियांना एक जो काय आपल्याकडनं दिलासा देण्याची आवश्यकता असते तो द्यायला आम्ही सुरुवात केलेली आहे. पण पुन्हा एकदा या निमित्ताने एकच सांगेन की कोणी काळजी करण्याचं कारण नाही, कोणी घाबरण्याचं कारण नाही. फक्त अजूनही काही दिवस धोक्याचा इशारा वेधशाळेने दिलेला आहे. सावध राहा. प्राणहानी होता कामा नये, जीवितहानी होता कामा नये, हे आपलं प्राधान्य असलं पाहिजे. तशा सूचना मी यंत्रणेला दिलेल्या आहेत. आणि ते एकदा 2-3 दिवसात झाल्यानंतर तोपर्यंत पंचनामे आणि इतर सगळ्या माहितीचा जो काही आढावा घेऊ आम्ही. त्याच्यानंतर प्रत्यक्ष जे काय करायचं आहे ते केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि याच्यामध्ये मला आपल्या सगळ्यांची सुद्धा मदत लागणार आहे, कारण आपण सुद्धा या राज्याचे समाजाचे एक जबाबदार घटक आहात. आपल्यासुद्धा जे काही लक्षात येईल ते शासनाच्या आपण जर का निदर्शनास आणून दिलं तर आपल्याला सगळ्यांना मिळून जनतेला एक आधार देणं जरा बरं पडेल. मुख्यमंत्री साहेब विचारू ना आम्ही आता. विचारा. तुम्ही म्हणताय प्रत्यक्ष मदत दिली जाईल, मात्र या आधीचा अनुभव असा आहे की मदतीची घोषणा होते आणि 6 महिने वर्षभर म्हणून मी आज घोषणा काही केलेली नाही. की आम्ही हे देऊ आम्ही ते देऊ. ते जे काय होते ते आता गेले. आता आम्ही प्रत्यक्ष अंदाज नाही, माहिती घेऊन जे करायचं ते आम्ही करणार. सर आपत्ती व्यवस्था हवामान खात्याने पहिले 2 दिन पहिलेही मास्क लावल्यामुळे कळत नाही कोण नेमकं बोलतोय. मी बोलतो. मुख्यमंत्री साहेब आता तुम्ही म्हणलात की मी सगळा आढावा घेतोच आहे पाऊस सुरू झाल्यापासून. साधारणतः या सगळ्या आढाव्यातून महाराष्ट्रामध्ये अंदाजे किती नुकसान झालं असावं, त्याचं स्वरूप कसं असावं त्याबद्दल काही सांगता येईल? नाही, अंदाज म्हणजे काय, शेतीचं पिकाचं नुकसान झालेलं आहे, घरादारांचं नुकसान झालेलं आहे, काही ठिकाणी जसं आपण पाहिलं प्राणहानी झालेली आहे. आणि याचा एकूण कोणतं पीक होतं, काय होतं, किती हेक्टरवरती होतं, हा सगळा अंदाज घेऊन जे काय करायचं ते आम्ही करणार. नाही, म्हणून आत्ता मी काही बोलत नाही आहे. परंतु एक तुम्हाला सांगतो की यापूर्वी जसं हा सरतीचा पाऊस आहे, परतीचा पाऊस आहे. पावसाने जेव्हा आगमन केलं होतं तेव्हा पहिला फटका दिला होता निसर्ग चक्रीवादळाने रायगड आणि त्या कोकण किनारपट्टीत. तिथे सुद्धा आपण मदत केली. मधल्या काळामध्ये पूर्व विदर्भामध्ये पूर आला होता, तिथे सुद्धा मदत झालेली आहे, करतो आहे. दुर्दैव असं की हा परतीचा पाऊस पुन्हा एक फटका देतोय. आणि म्हणून मला असं वाटतं हे संकट हे अजून टळलेलं नाही. धोक्याचा सूचना किंवा इशारा हा वेधशाळेने दिलेला आहे. येथे काही दिवस अजूनही अतिवृष्टी होऊ शकते असा त्यांचा एक इशारा आहे. मला असं वाटतं आणखीन तो संकटाचा काळ जोपर्यंत टळत नाही तोपर्यंत घाई गर्दीने काही करणं हे योग्य होणार नाही. नाही, पण समजा आवश्यक असेल तर केंद्राकडे मदत मागण्याचे गैर काय. कारण साधारणतः शुक्रवारीच माननीय पंतप्रधानांचा मला स्वतः फोन आला होता आणि त्यांनी मला दिलासा दिलेला की आप चिंता मत करिए, जर काही आवश्यकता असेल तर आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. सर हवामान खाते ने 2 दिन पहले ही बताया था कि जोरदार बारिश होने वाली है, तो आपत्ति व्यवस्थापन समिति कहीं ना कहीं प्रशासन का फेल्युअर है क्या? अजिबात नाही. काही ठिकाणी जो पूर आलेला आहे, पाऊस शेवटी विचित्र पद्धतीने पडतोय. अगदी मुंबईमध्ये सुद्धा असं टार्गेट करून पडल्यासारखा पाऊस पडतो, तसंच इकडे सुद्धा पडतोय. त्याच्यामुळे असं तुम्ही समजू नका. एक तर आपण फिरताना एक शेतकरी दादा मला असा भेटला, त्याने मला सांगितलं, तुम्ही होतात दिनेश, तुम्ही त्यांचं बाईट घेतला. 72 वर्ष वय आहे त्यांचं. आणि त्यांनी सांगितलं की 72 वर्षात असं पाणी पाहिलं नव्हतं, असं पाणी त्यांनी पाहिलं नव्हतं, असा पाऊस पाहिला नव्हता. तर हे होते, घडते, विचित्र घडते. थांब एक मिनिट, कोणतरी एकाने प्लीज एक काम करा, बोलताना हात वर करून बोला, कारण मास्कमुळे कोण कळत असते कोणाकडे बघायचं.
सोलापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असताना त्या दिवशी आणि एकीकडे वेधशाळेनं इशारा दिला असताना देखील उजनीच्या अधिकाऱ्यांनी भीमा नदीमध्ये पाणी सोडलं नाही. मंगळवारी फक्त 5 क्युसेक्स पाणी होतं आणि मंगळवारी दिवसभर पाऊस पडला, रात्रभर पाऊस पडला, बुधवारी पाऊस पडला आणि बुधवारी 4 वाजता टप्प्याटप्प्याने पाणी सोडणं, डायरेक्ट एक लाखावर नेणं, एकाच दिवशी 12 टीएमसी पाणी सोडणं बाकीच्या अधिकाऱ्यांचं चुकलं आहे असं आपल्याला वाटत नाही का? नाही, म्हणून मी काय म्हटलं की घिसाडगाईने कोणताही निष्कर्ष काढणं हे अयोग्य राहील. त्याच्यावरती साहजिकच आहे, आपण जो प्रश्न उपस्थित केला तोही लक्षात आलेला आहे सगळ्यांच्या, आणि त्याची पूर्ण माहिती घेऊन पुढे काय करायचं ते केलं जाईल. पण तूर्त आज मात्र अजूनही धोका टळलेला नाही, तर तो धोका टळेपर्यंत पुढे आणखीन काय आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे ती घेतोय आपण. त्यांची मागणी काय आहे? तुम्ही शेतकऱ्यांना भेटून आलात, तुम्हाला खरं सांगू का, शेतकऱ्याच्या डोळ्यात आज पाणी आहे हे आपण सगळेजण बघतो आहोत. आणि त्यांनी काही बोलावं, त्यांनी काही मागावं ह्याच्यापेक्षा त्याचं दुःख ओळखून आम्हाला काहीतरी करण्याची गरज आहे हे फार महत्त्वाचं आहे, आणि ते आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. नाही, आपण बघू ना, जे काय करायचं असेल, जे म्हणून मी म्हटलं की थोडं हे टळू द्या, 2-3 दिवस अजून हा धोका आहे, बघूया. विरोधी पक्षनेते म्हणत आहेत की विरोधी पक्षनेते म्हणतात की त्यांनी दौरे सुरू केले, त्यानंतर सरकारमध्ये मग त्यांनी ते जर का दिल्लीत गेले तर माननीय पंतप्रधान सुद्धा घराबाहेर पडतील. त्यांनी दिल्लीत जावं, नाहीतरी बिहारला जातातच आहेत, ते दिल्लीत जावं म्हणजे ते पण बाहेर पडतील. केंद्र सरकार मदत करेलच, पण आज 100% तत्काळ मदत मिळाली पाहिजे. ती तत्काळ जी काय ते सुरुवात केलेली आहे, पण केंद्र सरकार हे काही परदेशातलं सरकार नाही आहे. केंद्र सरकार हे देशाचं सरकार आहे, आणि कदाचित ते पक्षाच्या दृष्टीने विचार करत असतील, पण केंद्र सरकार हे देशाचं सरकार आहे. तिकडे पक्षपात न करता राज्यांची आणि देशाची काळजी घेणं हे केंद्र सरकारचं कर्तव्य आहे. आणि मला असं वाटतं हे कर्तव्य माननीय पंतप्रधानांनी शुक्रवारी मला फोन केल्यानंतर माझी खात्री पटली की जर आम्हाला काही गरज लागली तर आम्ही हक्काने त्यांच्याकडे मागू, आणि ते नक्की दिल्याशिवाय राहणार. विरोधी पक्ष नेत्यांनी दौरा करता आहे, ते असा आरोप करतात की निसर्ग चक्रीवादळ असेल, विदर्भातला पूर असेल किंवा आताची कांदा ते बांधा, शेतकरी आहे तो मदतीच्या प्रतीक्षेत आहे आणि सरकार पूर्णपणे अपयशी आहे. आरोप प्रत्यारोप आता सुरू झालेले आहेत. याकडे मला असं वाटतं ह्याच्यामध्ये राजकारणाचा चिखल कोणी एकमेकावरती उडू नये. ते सुद्धा मी असं मानतो की महाराष्ट्रातले जबाबदार राजकारणी आहेत, जनतेला दिलासा देण्याचं काम आहे. केंद्र काय करेल, राज्य काय करेल याच्यापेक्षा ज्या राज्याचे तुम्ही आहात, बिहारमध्ये प्रचार करण्याच्या पेक्षा जर स्वतःचं राज्य आज नैसर्गिक आपत्तीत आहे तर सगळ्यांनी एकत्र मिळून राज्याला जर केंद्राच्या मदतीची गरज असेल तर एकवटून केंद्राकडे मागणं मागितलं पाहिजे. पंतप्रधानांशी सुद्धा संवाद होतो, पण राज्यातल्या विरोधी पक्षानेत्यांशी सुद्धा संवाद होतो. काय कम्युनिकेशन कोण बोलतोय? अच्छा, दिनेश पंतप्रधानांनी तुम्हाला फोन केला, ते तुमच्या मार्फत बोलतात ना, तुमच्या माध्यमातून बोलतायत. नाही, ठीक आहे, मला राजकारणात जायचं नाही. मी इकडे शेतकऱ्यांना आणि आपत्तीग्रस्तांना दिलासा आणि धीर देण्यासाठी आलेलो आहे. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी, विरोधी पक्षाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी आलेलो आहे. मला असं वाटतं आता जाऊ द्या, बाकीचे विषय जाऊ द्या. मला असं वाटतं एक गोष्ट महत्त्वाची जी मी आपल्या माध्यमातून जनतेला सांगू इच्छितो की आणखीन येते काही दिवस वेधशाळेने अतिवृष्टीचा धोक्याचा इशारा दिलेला आहे. कृपया कोणीही आत्ताचं जे पडलेलं ऊन दिसतंय, अजूनही ऊन वारा असं पाऊस असं चालू आहे, कोणी गाफील राहू नका, गलथान राहू नका, सुरक्षित ठिकाणी राहा. बाकीचं जे काही नुकसान वगैरे आहे ठीक आहे, सरकार तुमच्या सोबत आहे, पाठी आहे, पण प्राणहानी होऊ देऊ नका, एवढंच माझं सगळ्यांना. तर महाराष्ट्रावरचा परतीच्या पावसाचा धोका अजूनही टळलेला नाही, त्यामुळे सर्वांनी काळजी घेणं, खबरदारी घेणं खूप गरजेचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. सोबतच आत्ताच घाई गडबडीमध्ये कोणतीही मदत किंवा कोणतीही योजना जाहीर करणार नाही. केंद्राकडे सगळ्यांनी एकत्रितपणे, मग ते विरोधी पक्षनेते असतील किंवा सत्ताधारी असतील, सर्वांनी एकत्रित येऊन मदत मागण्याची गरज आहे. आणि सोबतच केंद्र सरकार हे देशाचं सरकार आहे, त्यामुळे राज्यांची काळजी घेणं हीही त्यांची जबाबदारी असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे.